नमस्कार सर्वांना, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर बघा, आज आलेलं हे सर्व कामं आटोपून गार्डन पाठीमागच आहे रूमच्या। तर इथं आले होते, म्हटलं बघावं पुदिना कसा म्हणजे झालाय, फुटलाय की नाही व्यवस्थित, कारण पाणी तर मी 1-2 दिवस आड देत असते इथं भाजीपाल्याला, पण म्हटलं बघावं फेरफटका मारून। तर ही आहे पालक बघू शकता, एवढी छान अशी म्हणजे उगून आलेली, वर आलेली ना। त्यानंतर हे फुलं देवपूजेसाठी लागण तेवढी नेत असते मी, आणि बाकीचे उरलेले असे झाडं ठेवणार आहे। मिस्टर म्हणले की या फुलांना सुकवून आपण पुढच्या वर्षासाठी परत झाड लावण्यासाठी उपयोग करू शकतो। तर बाकीची फुलं असं झाडाला ठेवतो आम्ही, तोडत नाही, फक्त पूजेसाठी लागण तेवढंच नेतो। त्यानंतर पालकाच्या पुढे आहे इकडं कोथिंबीर इकडं जास्त करून हायब्रिडच मिळते, त्यामुळे हायब्रिड कोथिंबीरचे धने म्हणजे इकडं मिळतात, बी मिळतं। तर त्यामुळे ना कोथिंबीर आम्ही कापून घेतो, परत ती कोथिंबीर फुटत राहते। आपल्या गावाकडे कशी असते, गावरान कोथिंबीर एकदा उपटली की परत म्हणजे डायरेक्ट बीज टाकावं लागतं नवीन। आणि ही लिंबोणी एवढी उंच आहे, म्हणजे तसं तर पाहिलं तर 5 ते 6 वर्षापूर्वीची अंदाजे आहे ही लिंबोणी। पण ह्या लिंबोणीला ना लिंबाच येत नाही। तुम्हाला जर काही आयडिया असेल किंवा माहिती असेल तर मला कमेंट करून कळवा। आणि हे आहेत पपायचे 2 झाडं, हे मी स्वतः इथं आल्यानंतर हे बी टाकून हे रोप तयार झालेले आहे, तर हे स्वतः मी लावलेले आहे तिथं आल्यानंतर। आणि ही पपई पण खाण्यासाठी खूपच गोड लागते। त्यानंतर हे पपईच्या झाडाखाली इथं पक्ष्यांना पाणी ठेवलेलं आहे मी पिण्यासाठी, असं मातीच्या भांड्यामध्ये। इथं झाडाखाली ते थांबतात ना पक्षी, थोडा वेळ बसतात, पाणी पितात, आणि त्यांना मी इथं तांदूळ वगैरे असं धान्य पण टाकते खाण्यासाठी। त्यानंतर थोडीशी तुमच्यासोबत बोलता बोलता कोथिंबीर पण इथं मी कापून घेतली आणि खिडकीमध्ये ठेवली। तिकडनं आले किचनमध्ये, खिडकीमध्ये ठेवली, हातात का नाही आणली याचं कारण की हातामध्ये कोथिंबीर दिसले की याला लई गिऱ्हाईक असतंय, कुणी पण म्हणतंय द्या द्या, त्याच्यापेक्षा आपल्या किचनमध्ये ठेवली आणि घरामध्ये आले। पेन ठेवले उन्हामध्ये की जेणेकरून त्यातली शाई पातळ होईल, पेन चालू लागतील। शाई थोडीशी घट्ट झाली त्यामुळे पेन चालत नाहीये। घरामध्ये आल्यानंतर कोथिंबीर घेतली आतमध्ये, आणि त्यानंतर बघा गॅसवर ठेवली कढईमध्ये थोडेसे, म्हटलं स्वयंपाकासाठी तयारी करूया। तर शेंगदाणे आधी भाजून घेते त्यासाठी मी आधी। त्यानंतर गुलाबाचे फूल आणले, ते पण सेट केले, आणि झेंडूची फुलं पण अशा प्रकारे बघा गुलाबाच्या अलीकडेच असते ते। त्यानंतर इकडं वातावरण असं झालंय, बघू शकता, असं वाटतं की आत्ता पाऊस येतो की काय माहिती ना। ऊन, पूर्ण आभाळ, धुकं आहे, हवा पण आहे। त्यानंतर वाळवण काय होईना, मग चला म्हटलं दुसरं काहीतरी बनवूया। तर इथे एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं, पाण्यामध्ये 1 वाटी मूग, 1 वाटी हरभरा आणि थोडेसे वाटाणा याच्यामध्ये भिजवण्यासाठी ठेवला। त्यानंतर बघू शकता खिडकीतून असा व्ह्यू दिसतो मागचा, म्हणजे मागचे झाडं वगैरे असे दिसतात खिडकीमधून। ही स्वयंपाकाची म्हणजे खिडकी आहे, इथून असं मागं म्हणजे सर्व झाडं दिसतात इथून। तर त्यानंतर हा ब्लॉग इथं संपवते। ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून कळवा, आणि ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा।